मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील टप्पा क्रमांक 2 म्हैसाळ सिंचन पंप हाऊस येथे पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पंप हाऊस जमिनीपासून सुमारे 30 फूट खोल अंडरग्राउंड असून 4 बाय 4 फूट पाईपलाईन चेंबरमध्ये मृतदेह तरंगत असल्याचं निदर्शनास आलं। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी विशेष उपकरणांच्या सहाय्याने खाली उतरून मृतदेह बाहेर काढला। मयताची ओळख सिद्धराम मल्लू माने, वय वर्ष 65, राहणार नागरगोजे बेडक अशी झाली। प्राथमिक माहितीनुसार ते पंप हाऊसमध्ये कामावर होते। नेहमीप्रमाणे सकाळी घरातून कामावर गेले होते, मात्र दुपारी ते परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला। अखेर अंडरग्राउंड पाणी सप्लाय चेंबरमध्ये त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी ओळख पटवली। स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, अमीर नदाज, सागर जाधव, आसिफ मकानदार, महादेव वनखंडे, महेश गव्हाणे आदींनी ही धाडसी कारवाई पूर्ण केली। महादेव ॲम्ब्युलन्स सर्व्हिसच्या मदतीने मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत।